गुड मॉर्निंग. सेलच्या लेसनमध्ये आपण सेल ऑर्गॅनिल्सचा स्टडी करून राहिलो आणि त्याच्यातला जो लायसोझोम नावाचा पार्ट आहे ना, एंडोमेम्ब्रेन सिस्टम आपण स्टार्ट केली आहे. त्याच्यामध्ये एंडोप्लाझ्मिक रेटिक्युलम फॉलोड बाय दी गोल्गी कॉम्प्लेक्स, त्याच्यानंतर लायसोझोम इथपर्यंत आपण प्रवास केला आहे. आता त्या लायसोझोमचा जो शेवटी पार्ट आला होता त्याचे फंक्शन्स तुम्हाला माहीत असणं आवश्यक आहे की ॲक्च्युली लायसोझोम ज्याला आपण डिफाईन केलं होतं की डायजेस्टिव्ह ऑर्गॅनिल ऑफ दी ॲनिमल सेल, तर ॲक्च्युली डायजेस्टिव्ह काय आहे, कोणकोणत्या टाईपच्या फूडला तो डायजेस्ट करतो, प्लांटमध्ये त्याचा काही रोल आहे का, ॲनिमलमध्ये रोल आहे का, कसा आहे. तर इंट्रोडक्शनमध्येच तुम्हाला सांगितलं आहे की लायसोझोम दे आर कन्सर्निंग विथ दी ॲनिमल सेल्स ओनली. प्लांट सेलमध्ये लायसोझोमची गरज नसतं बिकॉज दे आर ऑटोट्रॉफिक. दे मेक ओनली दॅट फूड मटेरियल विच इज रिक्वायर्ड फॉर दॅट प्लांट ऑर्गॅनिझम. ॲनिमल दे आर हेट्रोट्रॉफिक, डिपेंड्स अपॉन द रेडीमेड फूड मिळतं. मग त्यातल्या ज्या काही अनवॉन्टेड गोष्टी असतील त्याला डायजेस्ट करणं, त्याला बॉडीमधून रिमूव्ह करणं, हे एक ॲडिशनल वर्क असते. फॉर दॅट पर्पज ॲनिमल डू पजेस दी लायसोझोम अँड नॉट प्लांट. तर आपल्याला आज फक्त त्या लायसोझोमचे फंक्शन्स काय आहेत ते पाहायचे. आता पहा, डेफिनेशनच्या नुसार वी हॅव कन्सिडर्ड द लायसोझोम्स ॲज डायजेस्टिव्ह बॉडीज किंवा डायजेस्टिव्ह ऑर्गॅनिल्स. आणि इथं तुम्हाला फक्त ॲनिमल सेलचाच विचार करायचा आहे. आता इथं प्लांट सेलचा रोल येणार नाही. मग आता डायजेशनसाठी हेल्प कसा करतो लायसोझोम, तर इट परफॉर्म टू इम्पॉर्टंट फंक्शन्स, दॅट इज इंट्रासेल्युलर डायजेशन and extracellular digestion. डायजेशन वर्ड आला याचा अर्थ सिम्पली इट इज दी ब्रेक डाऊन है ना. सुरुवातीला आपण एक कॉमन लँग्वेज मध्ये अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करू की डायजेशन म्हणजे ब्रेकडाऊन है ना. कम्प्लीट प्रोसेस जेव्हा पाहू तेव्हा लक्षात येईल की ब्रेकडाऊनच नाही आहे, तर ब्रेकडाऊनच्या नंतर बऱ्याचशा गोष्टी त्या ठिकाणी परफॉर्म केल्या जातात. तर ठीक आहे, इंट्रासेल्युलर डायजेशन अँड दी एक्स्ट्रासेल्युलर अँड द नेम इंडिकेट दॅट इट इज दी डायजेशन ऑफ दी मटेरियल्स. आता ते फूड मटेरियल असेल, वेस्ट मटेरियल असेल, वेस्टला तर डायजेस्ट करायचं कामच नाही आहे, त्याला तुम्हाला रिमूव्ह करायचं आहे. मग तुम्ही फूड वर्ड वापरू शकता. फूड मटेरियलचं ब्रेकडाऊन किंवा डायजेशन जर समजा ते सेलच्या आत घडत असेल, दिस प्रोसेस ऑकर विदिन द सेल. म्हणजे लायसोझोम मध्ये जे एन्झाईम्स राहतात दॅट एन्झाईम्स वर्क विदिन द सेल किंवा इनसाइड दी सेल. आणि एक्स्ट्रा सेल्युलर म्हटलं तर एन्झाईम्स वर्क आउटसाइड दी सेल. सेलच्या आत रिलीज होत असतील तर त्याला म्हणू आपण इंट्रासेल्युलर डायजेशन, आणि सेलच्या बाहेर होत असेल तर मग त्याला म्हणायचं आहे आउटसाइड दी सेल. लक्षात राहील, एकदम सिंपल आहे. मग आता सेलच्या आतमध्ये काय डायजेस्ट करायचं आहे तर बघूया आपण. इन इंट्रासेल्युलर डायजेशन देर इज अ प्रोसेस ऑफ फॅगोसायटोसिस. आणि हा जो पार्ट आहे पहा, याच्यामध्ये लक्षात ठेवा की इथं सायटोसिस हा जो वर्ड आहे इट मीन्स एंगल्फ. एंगल्फिंग ऑफ द फॉरेन मटेरियल किंवा फूड मटेरियल, त्याला सेलच्या आतमध्ये गिळलं जातं आणि नंतर त्याला ब्रेकडाऊन केलं जाते. सो दिस सिंपल प्रोसेस इज कॉल्ड एज फॅगोसायटोसिस. रिपीट करतो, द प्रोसेस इन विच फूड मटेरियल आर एंगल्फ विद इन द सेल, सेलच्या आतमध्ये गिळले जातात अँड देन दे आर ब्रोकन डाऊन कंटिन्युअसली, त्याला म्हणतात फॅगोसायटोसिस. आता या लायसोझोमचे आपण जे टाइप्स पाहिले का है ना, प्रायमरी, सेकंडरी, रेसिड्युअल बॉडी आणि ऑटोफॅगोझोम. तर त्यातला जो सेकंडरी लायसोझोम आहे किंवा ज्याला आपण नाव दिलं होतं हेटेरोफेजिक
व्हेसिकल, ज्या लायसोझोम मध्ये दोन वेगवेगळ्या टाईपचं मटेरियल असतं, डायजेस्टेड अँड अनडायजेस्टेड. तर सेकंडरी लायसोझोम मधले जे एन्झाईम राहतात दे आर इन ऍक्टिव्ह स्टेट आणि तेच फूडला ब्रेकडाऊन करतात. म्हणून म्हटलंय की फॅगोसायटोसिस करणं, सेलच्या आतमध्येच फूडला ब्रेकडाऊन करणं, ही प्रोसेस कुठं घडून राहिली? सेलमध्ये, सायटोप्लाझम मध्ये, आतमध्ये, इनसाइड. म्हणून त्याला आपण इंट्रासेल्युलर डायजेशन मध्ये घेतलाय. आणि ज्या प्रोसेसनं ह्या गोष्टी घडतात, ज्या पद्धतीने घडतात, त्याला आपण फॅगोसायटोसिस. सेलमध्ये पचवण्याची जी प्रोसेस आहे त्याला डायजेशन न म्हणता फॅगोसायटोसिस म्हणतात. लक्षात ठेवा. ठीक आहे, आपण याची एक्झाम्पल समोर पाहणारच आहे. सो दिस ऑकर्स इन द सेकंडरी लायसोझोम. एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन म्हटलं तर एन्झाईम्स वर्क आउटसाइड दी सेल. आता याच्यातलं एक्झाम्पल जर आपण पाहिलं तर ते आहे, एक एन्झाईम दिलं त्यांनी, हॅल्युरोनायडेज. काय आहे, कुठून सिक्रेट होतो? इट इज द एन्झाईम secreted or releases from acrosome of the sperm. ह्युमन बिंग मध्ये जे मेल गॅमेट्स असतात, स्पर्म, त्या स्पर्मचा जो हेड पोर्शन आहे, जेव्हा आपण त्याचे स्ट्रक्चर पाहू तुमच्या लक्षात येईल की त्या स्पर्मचा हा जो हेड पोर्शन आहे त्याचं टीप, त्याला ऍक्रो म्हणतात. ऍक्रो म्हणजे टोकाजवळचा. तर या टीप पासून काही एन्झाईम तयार होतात पहा. दॅट एन्झाईम्स आर कॉल्ड ॲज हॅल्युरोनायडेज. आणि याचं काम असतं ब्रेक डाऊन ऑफ एग सेल. ऍक्च्युली एग सेल म्हणजे काय, तर त्या एग सेलची कोटिंग आहे बाहेरची, आउटसाइड पार्ट जो असेल एगचा, तर त्याच्यामध्ये एक ऍसिड असते, हॅल्युरॉनिक ऍसिड. त्याला डायजेस्ट करणारा एन्झाईम आहे, म्हणून हॅल्युरोनायडेज एन्झाईम. आता हे जे वर्किंग आहे हे कुठं घेऊन राहिलं? त्या एग सेलच्या कोटिंगला, बाहेर, सेलच्या बाहेर. म्हणून त्याला म्हटलं आपण एक्स्ट्रा सेल्युलर डायजेशन. तर अशा टाईपचे फंक्शन्स लायसोझोम परफॉर्म करतो. इन ऍडिशन टू दिस, समजा एक पहिलं फंक्शन हे पाहिलं आपण, सेकंड फंक्शन एक्स्ट्रा, तिसरं फंक्शन जर पाहतो म्हटलं तर इट हेल्प टू रिमूव्ह मॅलिग्नंट सेल. हे आपण सेपरेट लिहू. फंक्शन्स पैकी तिसरा, इट हेल्प टू रिमूव्ह किंवा डिस्ट्रक्शन ऑफ मॅलिग्नंट सेल्स. आता हा जो मॅलिग्नंट वर्ड आहे पहा, पुस्तकात एक्झाम्पल त्यांनी दिलं बा, टी लिम्फोसाइट्स. आता थोडा कन्सेप्टच वेगळा आहे. मॅलिग्नंट, जेव्हा आपण हेल्थ आणि डिसीज मध्ये कॅन्सरस सेलचा पार्ट पाहू, फार जबरदस्त डेंजरस आणि फेटल डिसीज आपण त्याला डिस्क्राईब करतो पहा, तर त्या कॅन्सरस सेलमध्ये टाईप असतात, बिनाईन ट्यूमर आणि मॅलिग्नंट. बिनाईन म्हणजे काय, तर जी एखादी ट्यूमर, कॅन्सरची सुरुवात कुठून होते, गाठ तयार होत असते ना, मास ऑफ दी सेल. तर जेव्हा ह्या सेल्स बॉडीच्या एखाद्या पार्टला, म्हणजे बॉडीच्या एका पर्टिक्युलर लोकेशनला राहत असतील, बाकी कुठं स्प्रेड होत नसते, त्याला बिनाईन सिंपल ट्यूमर म्हणतात. पण जर कॅन्सरच्या सेल पूर्ण बॉडीमध्ये स्प्रेड होत असतील कुठेही, द सेल्स विच हॅव द कॅन्सर अँड स्प्रेड थ्रू आउट द बॉडी, अशा सेलला म्हणतात कोणत्या सेल? मॅलिग्नंट. लक्षात ठेवा, मॅलिग्नंट सेल्ससाठी दुसरा शब्द मी तुम्हाला देतो, कॅन्सरस सेल्स. अशा जर सेल्स बॉडीमध्ये तयार होत असतील तर त्याला डायजेस्ट करण्याचं काम सुद्धा कोण करते? लायसोसोम. सो दे आर हेल्प इन दी डिस्ट्रक्शन ऑफ मॅलिग्नंट सेल. पुस्तकामध्ये एक्झाम्पल दिलाय टी लिम्फोसाइट. आता हा लिम्फोसाइट म्हटला तर लक्षात ठेवा हा आपल्या डब्ल्यूबीसीचा पार्ट आहे. लिम्फोसाइट म्हणजे काय? डब्ल्यूबीसीचा पार्ट आहे, आपल्या इम्युन सिस्टमचा पार्ट आहे. पण या ठिकाणी या सेलला जर काही सपोज अफेक्शन झालं कॅन्सरचं अँड दॅट सेल बिकम कॅन्सरस, त्या सेलमध्ये असे काही चेंजेस घडले, म्युटेशन्स घडले का त्या सेलमधून कॅन्सर स्प्रेड होऊन राहिला, ते तुम्ही कॅन्सरमध्ये पाहणार. ऍक्च्युली काय असते तर अनकंट्रोल डिव्हिजन होते, त्या सेलचं डिव्हिजन स्टॉप होत नाही, त्याला आपण कॅन्सरस पार्ट म्हणतो. तर अशा ठिकाणी जर कोणत्या सेलला
मॅलिग्नंट सेल त्या तयार झाल्या, स्प्रेड करत असतील पूर्ण बॉडीमध्ये, तर त्याला डिस्ट्रक्शन करण्याचं काम कोण करते? लायसोझोम. मी तुम्हाला सध्या हा पार्ट या लेवलला शिकवणार आहोत की लायसोझोम म्हणजे काय. ऍक्च्युली मॅलिग्नंटचा मिनिंग फार मोठा आहे पा, आणि ते आपण कॅन्सरच्या पार्टमध्ये डिस्कस करू. त्याच्यानंतर फोर्थ वन, इट हेल्प्स इन द मेटामॉर्फोसिस. आता याचा अर्थ काय होतो पा? मेटामॉर्फोसिस मीन्स चेंजेस. आता याचं एक्झाम्पल जर आपण घेतलं तर इन केस ऑफ एम्फिबियन्स, हे ऑर्गॅनिझम कोणते असतात? दे कॅन लिव्ह इन द वॉटर ॲज वेल एज ऑन दी लँड. दोन्ही ठिकाणी राहणारे आहेत म्हणून त्याला एम्फिबियन म्हणतो. ते एम्फिबियनची जी स्मॉल स्टेज आहे, लार्वी स्टेज म्हणतात त्याला, लार्वल स्टेज, तर याच्यामध्ये काही टेल पोर्शन तयार होतात पहा, ज्यांची त्यांना गरज नसते, कारण ते ॲक्वेटिक आहेत. लार्वल स्टेज म्हणजे काय असेल? ॲक्वेटिक. तर त्यांना त्या टेलची कोणती गरज नाही आहे. तर जसा जसा हा लार्वा स्वतःला मॅच्युअर करतो आणि ऍडल्ट मध्ये कन्वर्ट करेल, तर ऍडल्ट तयार होईपर्यंत हे जे स्ट्रक्चर आहेत ज्यांची त्यांना गरज नसेल ते ऑटोमॅटिकली रिमूव्ह होतात, डिजेनरेट होतात, आणि त्या प्रोसेसला म्हटलं जातं मेटामॉर्फोसिस. ठीक आहे. तर हे शक्यतो एम्फिबियन मध्येच घडत असतं. डेव्हलपमेंट चालू आहे ऑर्गॅनिझमची, मग त्यातल्या ज्या स्ट्रक्चरची गरज नाही आहे ते आपोआप डिजेनरेट होऊन जाणं, दॅट विल बी दी मेटामॉर्फोसिस. डिजेनरेट झाले म्हणजे ब्रेकडाऊन झाले, कोण केलं? लायसोसोम. सो दीज आर दी डिफरंट फंक्शन्स ऑफ दी लायसोसोम ऑकरिंग इन दी एनिमल सेल. जर पेपरमध्ये विचारलं तर डायजेशन हा शब्द महत्वाचा, एक्स्ट्रा सेल्युलर आणि इंट्रा सेल्युलर. जर समजा सेलमध्ये एखादी गोष्ट एंटर होत असेल, लक्षात ठेवायचं आहे, समजा ही पर्टिक्युलर सेल आणि ही आपली प्लाझ्मा मेम्ब्रेन, जर एखादा फूड पार्टिकल या सेलच्या आतमध्ये एंटर होत असेल अशा पद्धतीनं, तर याला म्हणतात एंडोसायटोसिस. एंगल्फिंग ऑफ द सेल विदिन सेल, एंगल्फिंग ऑफ द फूड पार्टिकल. दिस इज द फूड पार्टिकल एंटरिंग विदिन द सेल, सो एंडोसायटोसिस. आणि जेव्हा या फूडला ब्रेकडाऊन केलं जाईल, त्यातला जो वेस्ट पार्ट आहे समजा हा सेलला रिमूव्ह करायचा आहे. तर रिमूव्ह करण्याकरता ही प्लाझ्मा मेम्ब्रेन बाहेरच्या ठिकाणी फोल्ड करते आणि याला सेलमधून काय केलं जाईल? डिस्कार्ड केलं जाईल. सो दिस प्रोसेस इज कॉल्ड एज एक्झोसायटोसिस. इट इज द रिमूव्हल अँड इट इज द इंजेक्शन ऑफ द फूड. तर या सगळ्या प्रोसेसेस ज्या राहतात, हे प्रॉपर्टी आहे आपला प्लाझ्मा मेम्ब्रेनची, की ती स्वतःला आतमध्ये फोल्ड करू शकते, बाहेरच्या ठिकाणी फोल्ड करू शकते, आणि म्हणूनच सेल स्वतःहून एक डायजेस्टिव्ह सेट आहे बा, जो कम्प्लीट बॉडीतल्या डायजेशनसाठी हेल्प करते. सो दिस इज अबाउट लायसोसोम, डायजेस्टिव्ह बॉडी इन दी एनिमल सेल. एंडोमेम्ब्रेन सिस्टम मधला नंतरचा पार्ट आहे व्हॅक्युअल, आणि हा शेवटचा पार्ट आहे. म्हणजे इथं जे आपण गर्ल सिस्टम पाहून आलो किंवा एंडोमेम्ब्रेनचा पार्ट पाहून आला, तो पार्ट इथं संपून जाईल. मग बाकीचे ऑर्गॅनिल डिस्कस करू आपण. तर सध्या व्हॅक्युअल पाहायचा पा. व्हॅक्युअल म्हटलं तर इट इज द स्टोरेज ऑर्गॅनिल्स. ठीक आहे. किंवा आपण असं डिफाइन करू, इट इज द मेम्ब्रेन बाउंड सॅक. इट इज द मेम्ब्रेन बाउंड सॅक किंवा स्टोरेज ऑर्गॅनिल. आणि हे कॅरेक्टर कोणाचं आहे पहा, इट इज प्रीडॉमिनंटली फाउंड इन दी प्लांट सेल. जसं आपण लायसोसोम मध्ये डिस्क्राईब करताना अॅनिमल सेल हा शब्द वापरला, या ठिकाणी तुम्हाला प्रीडॉमिनंटली म्हणा, प्रॉमिनंटली म्हणा, मॅक्सिमम अमाऊंट या व्हॅक्युअलचं जर कोणत्या सेलमध्ये आढळत असेल तर ते कोणत्या सेलमध्ये आढळत असेल? प्लांट. एक डिफरन्स जर आपण लक्षात घेतला की प्लांट आणि अॅनिमल, पूर्ण प्लांट मधला 90% पार्ट जो आहे त्या सेलच्या सायटोप्लाझम मधला, जो त्याचं जे स्वतःचं व्हॉल्यूम आहे, त्यातलं 90% व्हॉल्यूम हे व्हॅक्युअलनं ऑक्युपाय केलं असतं. कारण ऑटोट्रॉफिक आहे, लार्ज अमाऊंट ऑफ फूड मटेरियल इज सिंथेसाइज विद इन दी प्लांट सेल. मग एवढं सारं फूड स्टोअर करण्याकरता जागा लागेल,
त्या फूडला स्टोअर करण्याकरता काय असेल, व्हॅक्युअल. जेव्हा आपण प्लांट सेलची डायग्राम पाहू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की त्यातला मॅक्सिमम पार्ट हा व्हॅक्युअलचाच असतो. ॲनिमलमध्ये एकतर व्हॅक्युअलची साईज स्मॉलर राहील अँड दे आर व्हेरी फ्यू इन नंबर्स. ॲनिमल प्लांटमध्ये 2 ते 3 व्हॅक्युअल्स राहू शकतात, ॲनिमलमध्ये फार क्वचित एखादा व्हॅक्युअल असू शकतो आणि ते डिपेंड आहे ऑर्गॅनिझम कोणता आहे. So this is about the introductory part of the vacuole. Then we will focus the structure. एक सिंपल स्फेरिकल स्ट्रक्चर म्हणून आपण त्या व्हॅक्युलला कन्सिडर करू. आणि याच्या आतमध्ये काय राहतात, आता सपोज जसं आपण सेलच्या आतमध्ये सायटोप्लाझम ड्रॉ करतो, इन द सेम वे व्हॅक्युअल कन्सिस्ट ऑफ दी सेल सॅप. ठीक आहे, हे जे आहे हे सायटोप्लाझम नाही आहे, हा आपण त्या सायटोप्लाझमच्या आतमधला ऑर्गॅनिल पाहून राहिलो. आपण सध्या ऑर्गॅनिल स्टडी करून राहिलो म्हणून लक्षात ठेवा. तर एक सिंगल मेम्ब्रेन बाउंड आपण ऑर्गॅनिल पाहून राहिलो, म्हणजे इट इज बाउंडेड बाय द सिंगल और युनिट मेम्ब्रेन विच इज नोन एज टोनोप्लास्ट अँड दिस इज अवर व्हॅक्युल. काय गोष्टी त्याच्यामध्ये, 2च गोष्टी महत्वाच्या. एक त्याची मेम्ब्रेन टोनोप्लास्ट, युनिट मेम्ब्रेन सिंगल मेम्ब्रेन, आणि आतमध्ये काय तर डिझॉल्व मटेरियल असतील, काही आयन्स राहू शकतात, मेनली आयन्स. इट इज फिल ऑफ व्हेरियस आयन्स. ठीक आहे, आणि बाकीचे मटेरियल पण असेल, कार्बोहायड्रेट आहे, फॅट्स राहू शकतात, त्याच्यानंतर प्रोटीन्स, अमिनो ऍसिड राहू शकतात. मेनली याच्यामध्ये सगळ्यात जास्त प्रमाण कशाचं असेल, आयन्सचं. आणि एक मुद्दा क्लिअर करायचा आहे की हे जे आयन्स आहेत, ही जी मेम्ब्रेन आहे टोनोप्लास्ट, इट इज सेमी परमिएबल. आणि बाहेरच्या ठिकाणी जे आयन्स प्रेझेंट राहतात पहा, these ions are transferred into the vacuole against concentration gradient. म्हणजे आयन्स तर फ्लो होऊनच राहिले, पण या व्हॅक्युअल मध्ये जे एक्सेस आयन आहेत ते सुद्धा डिपॉझिट होऊन जातात. अँड दॅट्स वाय द सेल सॅप ऑफ दिस पर्टिक्युलर व्हॅक्युअलच्या आतमध्ये असणारे जे की कंटेंट आहे, जे की लिक्विड पोर्शन आहे, तो लिक्विड पोर्शन कसा राहील, इट इज ऑलवेज हायपरटोनिक. म्हणजे इट इज हायली कॉन्सन्ट्रेटेड. सायटोप्लाझम, जर तुम्हाला विचारलं की व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन सायटोसोल अँड दी सेल सॅप, व्हॅक्युअलच्या आतमधलं जे लिक्विड आहे ते आणि सायटोप्लाझम याच्या कंटेंट्समध्ये काय डिफरन्सेस आहेत. सायटोप्लाझम त्याच्यात कलेक्टिव्ह आहेत, इनऑर्गॅनिक आहे, ऑर्गॅनिक न्यूट्रिएंट्स आहेत, मोस्ट ऑफ द वॉटर असेल. इथं तसं नाही आहे, इथं सॉल्व्हंट कमीत कमी आहे, मॅक्सिमम काय आहेत, आयन्स आहेत. कारण ते आयन बाकीच्या बॉडी पार्ट करता हार्मफुल आहेत, पण व्हॅक्युअल त्याला स्टोअर करू शकते. म्हणून म्हटलंय की इट इज हायपरटोनिक किंवा हायली कॉन्सन्ट्रेटेड इन नेचर. त्याच्यानंतर या व्हॅक्युअलमध्ये आणखी काय करू शकतात पहा, इट कंटेन दी एक्सक्रेटरी प्रॉडक्ट. आपण त्या स्ट्रक्चर आणि कंपोजिशन पाहून राहिलो. एक तर आपण पाहला व्हेरियस आयनचा पार्ट, दुसरा इट कन्सिस्ट ऑफ एक्सक्रेटरी प्रोडक्ट्स. जो सेलचा वेस्ट पार्ट असेल त्याला सुद्धा व्हॅक्युअल स्टोअर करून ठेवून देतं. त्याच्यानंतर इट कंटेन व्हेरायटीज ऑफ द पिगमेंट्स. व्हॅक्युअलच्या आतमध्ये जे पिगमेंट्स आहेत, कलरफुल पिगमेंट असतात पहा, आणि या पिगमेंटमुळेच फ्लावरचा जो अट्रॅक्टिव्ह कलर आहे, पाहून घ्या. हा स्टोरेज ऑर्गॅनिल आहे, पण याचं रिलेशनशिप फ्लॉवर मध्ये आहे. आपल्याला माहित आहे की कोणत्याही फ्लॉवरचा अट्रॅक्टिव्ह पार्ट कोणता असतो, पेटल्स. त्याला आपण पाकळ्या म्हणतो मराठीमध्ये, है ना. रेड असेल, व्हायलेट असेल, त्यानंतर पिंक कलर असेल, व्हाईट, त्याच्यात पण अट्रॅक्टिव्ह हे राहतात कलर. देन व्हाय डू पेटल्स हॅव दी अट्रॅक्टिव्ह कलर, डार्क कलर, ब्राईट कलर. तर तो कलर देण्याचं काम सुद्धा कोण करते, पिगमेंट्स. हे आपण फोटोसिंथेसिस मध्ये पाहूच. पण या ठिकाणी हे जे पिगमेंट्स आहेत हे त्या पेटलमध्ये जास्तीत जास्त का असतात, बिकॉज दॅट कंटेन लार्ज अमाऊंट ऑफ व्हॅक्युअल्स. असे वेगवेगळ्या टर्म्स असतात पहा. त्याच्यानंतर द व्हॅक्युअल कंटेन ऑल हार्मफुल सबस्टन्सेस. हार्मफुल सबस्टन्सेस असले तर कोणते, तर विच आर हार्मफुल फॉर दी हर्बीव्होरस ऑर्गॅनिझम. हर्बीव्होरस म्हणजे जे ऑर्गॅनिझम प्लांटवर डिपेंड असतात, डायरेक्टली प्लांटवरती अटॅक करतात, तर त्याच्याकरता हार्मफुल असतील. म्हणजे हे एक मेकॅनिझम आहे की व्हॅक्युअल अशा गोष्टीला स्टोअर करते की ज्या
दुसऱ्या ऑर्गॅनिझम करता हार्मफुल आहे, जेणेकरून तो ऑर्गॅनिझम म्हणजे प्लांटवरती अटॅक त्यांनी केलाच नाही पाहिजे. है ना, पुस्तकात एक शब्द आहे पहा, हार्मफुल, किंवा त्याला एक शब्द आहे अनपॅलेटेबल. पॅलेटेबलचा अर्थ काय होतो, रुचकर, खाण्यालायक, आणि अनपॅलेटेबल म्हणजे अनवॉन्टेड, ज्याची गरज नाहीये किंवा जे तुम्ही खाऊ नाही शकत, है ना, अनयुज्युअल त्याचं काहीतरी एक फ्रॅग्रन्स असेल. तर अशा टाईपचे फूड हा स्टोअर करते, जेणेकरून अदर अॅनिमल प्लांटवरती अटॅक करू नाही शकले पाहिजे आणि प्लांटनी स्वतःचं काय केलं पाहिजे, प्रोटेक्शन. है ना, आपण जो हिरवा पालेभाज्या असतात, जनरली जे प्लांटचे लिव्ज वगैरे असतात ते पहा तुम्ही खायला कसे लागतात, आपण त्याला तुरट म्हणतो. तर तो आहे अनपॅलेटेबल पार्ट, आणि तो उद्देश असतो प्लांटचा, ट्राय टू प्रोटेक्ट अवर सेल्फ. ते प्लांट स्वतःहून स्वतःचं प्रोटेक्शन करते फ्रॉम अवर बॉडी. आपण काय, वी आर हर्बिव्होरस, वी आर डिपेंड्स अपॉन प्लांट, डायरेक्टली डिपेंड राहतो आणि इनडायरेक्ट सुद्धा. सो दिस इज अबाउट व्हॅक्युअल. त्याच्यानंतर आपण या व्हॅक्युअलचे काय पाहू, फंक्शन्स. Functions of the vacuoles. Number 1, it helps in the storage of the food. हे तर काही सांगायची गरजच नाही. स्टोरेज ऑफ दी फूड. आता याच्याकरता एक स्पेशल वर्ड तुम्हाला वापरायचा आहे पहा, द व्हॅक्युअल विच हेल्प इन दी स्टोरेज ऑफ फूड आर कॉल्ड एज फूड व्हॅक्युअल. ठीक आहे, आणि हे कुठे राहतात, तर एक्झाम्पल तुम्ही घेऊ शकता, प्रोटिस्ट. प्लांटचं कॅरेक्टरिस्टिक आहे, पण लोअर ऑर्गॅनिझम मध्ये व्हॅक्युअल राहू शकतात. तर एक्झाम्पल प्रोटिस्टा घेऊ शकता तुम्ही. त्यानंतर सेकंड, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. आणि हे कॅरेक्टरिस्टिक आहे अमिबा अँड पॅरामिशियम. आता हा जो कॉन्ट्रॅक्टाईलचा पार्ट आहे पहा, याचा अर्थ काय होते, तर हा व्हॅक्युअल नुसतं फूडला स्टोअर नाही करत, कारण आपण आताच कंपोजिशन पाहिलं का व्हॅक्युअल मध्ये फूड सुद्धा आहे, ऍज वेल एज वेस्ट सुद्धा राहू शकते, वेस्ट मटेरियल. मग हा काय करतो व्हॅक्युअल, इट हेल्प्स इन द एक्सक्रीशन अँड ऑस्मो रेग्युलेशन. एक्सक्रीशनचा अर्थ होतो, इट इज द प्रोसेस ऑफ रिमूव्हल ऑफ द वेस्ट. आणि जे ऑस्मो रेग्युलेशन आहे याच्यामध्ये काय केलं जाते, सॉल्ट आणि वॉटर या दोन गोष्टीला बॅलन्स केलं जाते. सगळ्या टर्म्स तुमच्याकरता नवीन येऊन राहिल्या विद्यार्थी मित्रांनो, आणि हळूहळू आपल्याला कॉम्प्लेक्स गोष्टी सुद्धा पाहायच्या आहेत. एक्झाम्पल आहे अमिबा आणि पॅरामिशियम, लोअर ऑर्गॅनिझमचे एक्झाम्पल्स आहेत, युनि सेल्युलर ऑर्गॅनिझम्स आहेत. तर याच्यामध्ये कसं असते, एक तर कॉम्प्लेक्सिटी नाही आहे, एक सिंगल सेल, इट इज कन्सिडर्ड एज द कम्प्लीट ऑर्गॅनिझम. मग यामध्ये जर काही वेस्ट पार्ट तयार झाला तर तो व्हॅक्युअलच्या फॉर्म मध्ये स्टोअर केला जातो आणि व्हॅक्युअलच त्याला काय करते, रिमूव्ह करते. मग वेस्ट पार्ट रिमूव्ह केला त्याला म्हणतात एक्सक्रीशन, उत्सर्जन करणे. आणि ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे काय, की बॉडीमधले जे एक्सेस सॉल्ट आहेत त्याला बॉडीमधून रिमूव्ह करणं. आपल्या बॉडीमध्ये सुद्धा स्किन ऑस्मो रेग्युलेशन करते. घाम आला, स्वेटिंग, का सॉल्ट आणि वॉटरला बॅलन्स केलं जाते आपल्या बॉडीमध्ये, एक्सेस वॉटर पण लॉस होते, एक्सेस सॉल्ट पण लॉस होतात. तर ह्याच प्रोसेस व्हॅक्युअलच्या थ्रू मेंटेन केल्या जातात इन द अमिबा पॅरामिशियम. आणि त्या व्हॅक्युअलला आपण म्हणतो कोणता, कॉन्ट्रॅक्टाईल व्हॅक्युअल. तिसरं, व्हॅक्युअल मेंटेन्स टर्जिडिटी ऑफ द सेल. आली आफत आता नवीन शब्द, टर्जिडिटी. 2 सेल ड्रॉ करतो बोर्डवर, लक्षात घ्या. ह्या दोन्ही सेल सारख्याच आहेत, फक्त काय की हे ओरिजिनल सेल होती आणि ही आहे आफ्टर, म्हणजे पास म्हणून आपण इनिशियली आफ्टर. आता समजा अशी एक सेल आहे ज्याच्यामध्ये वॉटरची क्वांटिटी कमी आहे, वॉटर इज लेस, आणि याच्यामध्ये वॉटर काय, वॉटर इज हाय. समजा बॉडी मधली एखादी सेल आहे, त्या सेलमध्ये एक तर सेलमध्ये सायटोप्लाझम असेल, अँड वी नो दॅट सायटोप्लाझम इज फिल्ड ऑफ दी वॉटर.
मग ज्या सेलच्या सायटोप्लाझम मध्ये पाण्याची कमतरता असेल त्याला काय म्हणतो आपण, दॅट सेल इज श्रिंक, है ना, त्याच्यामध्ये वॉटर लॉस केलाय. मग इनिशियली जेव्हा सेलमध्ये पाण्याचं प्रमाण कमी होतो तेव्हा आपण त्या सेलला काय म्हणू शकतो, श्रिंक नाव दिलं ना आपण. तर त्याच्याकरता शब्द आहे मित्रांनो फ्लॅसिड. काय शब्द वापरायचा आहे, फ्लॅसिड. ज्या सेलमध्ये वॉटरची क्वांटिटी कमी असेल, सॉल्व्हंटचं प्रमाण कमी असेल, त्याला म्हणायचं तुम्हाला फ्लॅसिड. आणि जेव्हा हे सेल वॉटर ऍब्सॉर्ब करेल तेव्हा त्या सेलमध्ये वॉटरची क्वांटिटी वाढून जाईल, सायटोप्लाझमचं प्रमाण वाढेल. अशा सेलला तुम्हाला म्हणायचं आहे द वॉटर सेल बिकम टर्जिड. वॉटरची क्वांटिटी जास्त असल्या कारणानं आपण त्याला काय म्हणू, टर्जिड. ती सेल फुगली, इट बिकम स्वेल. कळत आहे का काय सांगायचं आहे. हे सगळं मेकॅनिझम आपल्या बॉडीमध्ये सुद्धा असते. सेल्स स्वतःहूनच श्रिंक होतात आणि स्वतःहूनच टर्जिड सुद्धा होतात. टर्जिड म्हणजे फिल्ड ऑफ वॉटर, फ्लॅसिड म्हणजे लुजन सेल, श्रिंक आहे, त्याच्यामध्ये पाण्याची कमतरता असेल. तर सेलला टर्जिड बनवणं, त्याचा प्रॉपर शेप मेंटेन करणं हे व्हॅक्युअलच कंट्रोल करते, कारण व्हॅक्युअल ही स्टोरेज बॉडी आहे. ठीक आहे. ज्या सेलमध्ये व्हॅक्युअलचं प्रमाण जास्त असेल दॅट सेल बिकम टर्जिड अँड इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू मेंटेन दी शेप अँड ऑल द मेटाबॉलिक ऍक्टिव्हिटी. तर अशा पद्धतीचा हा एक व्हॅक्युअलचा पार्ट आहे. पहा, ठीक आहे. इथं एंडो मेम्ब्रेन सिस्टम ही संपली. एकदा सगळ्यात शेवटी, अमॉंग द एंडो मेम्ब्रेन सिस्टम वी हॅव स्टार्टेड फ्रॉम दी ER. आता ऍक्च्युली कसं असते पहा, सपोज दिस इज दी न्यूक्लियर मेम्ब्रेन. Nuclear membrane become folded in this way. This is called as ER. ER मधून जे वेसिकल रिलीज झाले they are catched by the which organelle? Golgi कॉम्प्लेक्स. दिस इज द गोल्गी. या व्हॅक्युअलला त्यांनी अशा पद्धतीने इथून रिलीज केलं, इथून काय केलं जाईल, त्याला रिलीज केलं जाईल. हा मॉडिफाईड व्हॅक्युअल असेल, याला ट्रान्सफर केलं जाते, मग आपण याला लायसोसोम नाव देतो. अँड देन फायनली वी कम टू दी व्हॅक्युअल. सो दिस इज अवर कम्प्लीट एंडोमेम्ब्रेन सिस्टम. फूड किंवा एखाद्या सबस्टन्सेसची एंट्री झाली आहे ER मध्ये. समजा ER ने फूड मटेरियल तयार, प्रोटीन सिंथेसाइज केला, दॅट प्रोटीन कॅच बाय दी गोल्गी त्याला मॉडिफाय करेल. सगळं पाहिलंय आपण, मॉडिफिकेशन कसं घडते, डिटॉक्सिफिकेशन पण होऊ शकते. गोल्गी नंतर जो व्हॅक्युअल रिलीज झाला तो ट्रान्सफर केला जातो लायसोझोम कडे. मग लायसोझोम डिसाईड करेल की वेदर इट इज टू बी डायजेस्टेड ऑर नॉट. वेस्ट असेल त्याला रिमूव्ह केलं जाईल, आवश्यक असेल त्याला ऍब्सॉर्ब केलं जाईल. तर या लायसोझोमच्या नंतर जे काही सिक्रेशन होईल, the product released from the lysosome, it is stored in the vacuole. वेस्ट असेल तर वेस्ट पण स्टोअर होईल, फूड असेल तर फूड पण स्टोअर होईल. ठीक आहे. सो इन दिस वे वी हॅव फिनिश्ड द कम्प्लीट एंडोमेम्ब्रेन सिस्टम. ठीक आहे. याच्याबद्दलचे क्वेश्चन्स मी तुम्हाला पाठवून देईल. नंतरच्या ऑर्गेनल आपण नेक्स्ट लेसन मध्ये डिस्कस करू.